नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव सर लाईव्ह स्टडी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज तुम्ही माझ्यासोबत शिकत आहात 12th स्टँडर्डचं मॅथ सेकंड चॅप्टर नंबर 4 डेफिनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर वरती आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे। या आधीच्या लेक्चर मध्ये आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर वर डिस्कशन केलेलं आहे। इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये प्रत्येक फंक्शनचं इंटिग्रेट कसं काढायचं, प्रत्येक टाइपचा क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय, आतापर्यंत काय केलं, आपल्याला काय केलं होतं, एखादी लाईन जसं आता आपण याचे स्मॉल 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 एक तुकडे पाडल्या किंवा याला स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड केले। आता या संपूर्ण स्मॉल जे काही पार्ट आहे त्याचं सम करणं म्हणजे काय, इंटिग्रेशन काढणं, बरोबर आहे। आतापर्यंत आपल्याला काय करत गेलंय, एखादं फंक्शन दिलेलं असायचं, जसं की आता f ऑफ x dx। तिसऱ्या चॅप्टर मध्ये एखादं फंक्शन दिलेलं असायचं आणि त्या फंक्शनचं इंटिग्रेशन आपण काढत गेल्या। या फंक्शनचं इंटिग्रेशन काय, f डॅश x आणि प्लस c। ठीक आहे, इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये काय एक लिमिट नव्हती, कुठून कुठपर्यंत इंटिग्रेशन काढायचं, परंतु याच्यामध्ये डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये डेफिनाइट म्हणजे काय, निश्चित प्रमाणामध्ये एक निश्चित आपल्याला व्हॅल्यू आहे की इथून इथपर्यंत आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे। जस्ट एक्झाम्पल, आपण आज कवठ्यामध्ये लेक्चर शूट करत आहोत। कवठा ते आपली सेकंड शाखा एकलव्यची गोनार, मला कवठा ते गोनारला जायचंय, तर या दोन्ही मधलं डिस्टन्स आहे 5 किलोमीटर। म्हणजे आपल्याला एक निश्चित डिस्टन्स माहिती आहे की दोन्ही मधलं डिस्टन्स किती आहे, 5 किलोमीटर आहे। तर याला म्हणायचं डेफिनाइट। डेफिनाइट माहिती आहे आपल्याला की 5 किलोमीटर आहे। आपण आतापर्यंत काय करत गेल्या, आपल्याला जायचंय कुठंतरी, आपण चालत निघालो, उगाच चालत निघाल्या, चालत चालल्या 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 कुठं चालल्या आणि कुठपर्यंत चालायचं आहे याची काही लिमिट नव्हती आपल्याला। ही आपण तिसरा चॅप्टर म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रेशन, त्याच्यामध्ये काही डेफिनाइट काहीच नव्हतं, निश्चित काहीच नव्हतं, परंतु या चॅप्टर मध्ये काय बघायचं आपल्याला, डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये म्हणजेच काय, कुठून कुठपर्यंत एक लिमिट दिलेली असते। जस्ट एक्झाम्पल, एखादं फंक्शन आहे आपल्याकडे, एक फंक्शन काय गेलोय मी, इंटिग्रल 2x dx। ठीक आहे, 2x नावाचं फंक्शन आहे, याचं इंटिग्रेशन कसं काढत गेले आपण, त्याच पद्धतीनं आधी काढलेल्याच काय करायचंय, 2 जशास तसं, इथं बघा x चा पॉवर 1 आहे, पॉवर मध्ये 1 प्लस करा, पॉवर जशास तसा लिहा, आणि त्याच्यानंतर काय इंटिग्रेशन आणि dx कॅन्सल झालं आणि काय आलं, प्लस c आलं। काय 2 टू गेट कॅन्सल, तर x स्क्वेअर प्लस c। या पद्धतीने आपण इंटिग्रेट करत गेले एखाद्या फंक्शनला। परंतु आता कसं आहे की एक व्हेरिएबल्स आहे, याच्यामध्ये निश्चित व्हॅल्यू काहीच आलेली नाही। ठीक आहे, तर याच्यामध्ये कसं असते बघा, डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये एक लिमिट दिलेलं असते। लिमिट म्हणजे काय, त्या फंक्शनचं, इथं बघा लिमिट किती असतात, 2 लिमिट असतात, एक लोअर लिमिट एक अप्पर लिमिट, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, त्याला आपण ए बी म्हणू शकता, एज टू बी। ठीक आहे, हे 2 लिमिट दिलेले आहेत। हेच एक्झाम्पल मी साईडला गेलोय बघा, 2x ला एक लिमिट दिलेलं आहे 2 to 3, आपल्याला कुठून कुठपर्यंत लिमिट काढायची आहे, 2 पासून 3 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये इंटिग्रेट करायची एक लिमिट दिलेलं आहे आपल्याला। आपण ज्या पद्धतीने इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करत गेल्या, सॉल्व्ह करत गेल्या, त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, याच्यामध्ये वेगळं काहीच नाही। फक्त इंटिग्रेशन केल्याच्या नंतर, इंटिग्रल केल्याच्या नंतर इथं बघा, इथं काय आहे, लिमिट 2 आहे, इथं काय होते, याचं इंटिग्रेशन तर काढले आपण, इंटिग्रेट केल्या, इंटिग्रेट केल्याच्या नंतर डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये एकच आहे की इथं प्लस सी येत नाही। आपण याचं इंटिग्रेशन काढल्या, इथं सॉल्व्ह करूया आपण, याचं इंटिग्रेशन डायरेक्ट काय आलंय आपल्याकडे, एक्स स्क्वेअर, याचं इंटिग्रेशन घेतले आपण एक्स स्क्वेअर आलं, एक्स स्क्वेअर। ठीक आहे, तर याला एक लिमिट असते, लिमिट काय करायचं बघा, इंटिग्रेशन निघून गेलं आणि याचं लिमिट काय आहे, 2 ना 3, 2 to 3 झालं। काय करायचंय, जिथं x आहे एकदा 3 टाका, चला एक्सच्या जागी 3 टाकल्या, 3 चा वर्ग, दोन्ही मध्ये मायनस कंपल्सरी घ्यायचंय आणि एकदा जिथं x आहे तिथं 2 टाकायचंय, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4 आणि 9 - 4 येणे 5।
एकदम सिंपल आहे. काय करायलो, त्याच पद्धतीनं आधी जसं इंटिग्रेशन काढत गेल्या त्याच पद्धतीने इंटिग्रेशन काढायचे आहे. इंटिग्रेशन काढल्याच्या नंतर आपल्याला एक व्हॅल्यू दिलेलं आहे, एक लिमिट दिलेलं आहे आणि ते लिमिट आपल्याला फक्त पुट करायचं आहे. एकदा अप्पर लिमिट टाकायचंय, जिथे एक्स आहे तिथे एकदा अप्पर लिमिट टाका, एकदा लोअर लिमिट टाका आणि दोन्ही मध्ये काय कंपल्सरी मायनस. एक जस्ट एक्झाम्पल साठी अजून एक घेऊया. आपल्याला अजून एक फंक्शन दिलंय म्हणून एक फंक्शन घ्यायलो मी 3x + 5 याला इंटिग्रेट करायचंय. इंटिग्रेशन इथं लिमिट आहे 0 to 1. ठीक आहे, आणि dx ला dx. आता याचं इंटिग्रेशन कसं काढायचं बाबा? पण कोणतं इंटिग्रेशन? डेफिनाइट इंटिग्रेशन. डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये ज्या पद्धतीने आपण तिसरा चॅप्टर सॉल्व्ह केला याच्यामध्ये काही वेगळं नाही. आपल्याला इंटिग्रेशन शिकवायची गरज नाही. आपण इंटिग्रेशन इंडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये तिसऱ्या चॅप्टर मध्ये सविस्तर इंटिग्रेशन शिकवलेलं आहे. एक ना एक फंक्शनचं सोल्युशन आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, चला इकडे बघा. आता याला इंटिग्रेट कसं करायचं बाबा? याच्यामध्ये काय असते, 3 ला 3 जशास तसं, पॉवर 1 आहे, पॉवर मध्ये 1 प्लस करा, पॉवर जशास तसा लिहा. ठीक आहे, प्लस ला प्लस आणि कॉन्स्टंट संख्येचं इंटिग्रेशन त्याला काय लावतो आपण? फंक्शन, एक चल लावतो. झालं, संपलं. एवढं करत गेले आपण प्रत्येक टाइमला, तेवढंच करायचंय. याच्यामध्ये एक स्टेप जास्त आहे. काय आहे? आता आपण इथं प्लस सी लावत गेल्या, परंतु डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये प्लस येत नाही. काय करायचंय? याला ब्रॅकेट करा आणि इथं जे लिमिट होतं 0 ते 1 ते लिमिट द्या. त्याच्यानंतर आता लिमिट दिल्याच्या नंतर काय करायचंय? आता एक्सच्या जागी जिथं एक्स आहे तिथं एकदा अप्पर लिमिट टाकायचं, एकदा अप्पर लिमिट पुट करायचं. आता अप्पर लिमिट किती आहे आपल्याकडे? 1 आहे. चला इथं 1 टाका. 3 ला 3 एक्सचा म्हणजे एक्सचा पॉवर 2, इथं बघा अपॉन 2, 1 चा पॉवर 2 अपॉन 2, प्लस ला प्लस 5 into 1 ब्रॅकेट. आणि लोअर लिमिट टाकताना दोन्ही मध्ये काय करायचं? कंपल्सरी मायनस घ्यायचं आणि एकदा 0, इथं 0 टाका एक्सच्या जागी. 3 0 स्क्वेअर अपॉन 2 प्लस 5 into 0. सिंपल आहे. ओके, हा ओके. काय आहे बघा इथं, इथं 1 स्क्वेअर 1, 3 1 चा 3, 3 अपॉन 2 प्लस 5 1 चा 5. ठीक आहे, झालं. नेक्स्ट काय झालंय? मायनस ला मायनस, 0 चा स्क्वेअर 0, 0 into 3 0, 0 अपॉन 2 0 आणि इथं मायनस प्लस मायनस 5 into 0 0. ठीक आहे, एकच करायचंय. ज्या पद्धतीने इंटिग्रेट करत गेल्या त्याच पद्धतीने इंटिग्रेशन करायचंय. त्याच्यानंतर प्लस सी घेण्याच्या ऐवजी जे काही लिमिट असेल ब्रॅकेट करायचंय, लिमिट द्यायचं. एकदा अप्पर लिमिट पुट करायचं, एकदा लोअर लिमिट पुट करायचं आणि दोन्ही मध्ये काय करायचंय? मायनस घ्यायचंय, सबट्रॅक्शन घ्यायचंय. कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेशन हे 0 इथून 0 गेले, सोडून टाका. चला इथं काय उरलं? 3 अपॉन 2 प्लस 5 इज इक्वल टू 2 5 चा 10, 10 प्लस 3 13 अपॉन 2. त्याच पद्धतीने होता. झालं, सफिशियंट एक आन्सर भेटलेलं आहे. आतापर्यंत इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये आपल्याला काय करायचं म्हणजे काय भेटत गेलं? एक व्हेरिएबल्स भेटत गेले, एखादं चल येत गेलं, एक व्हॅल्यू, सफिशियंट व्हॅल्यू नव्हती, म्हणजे एक निश्चित प्रमाणात व्हॅल्यू नव्हती. परंतु इथं कसं आहे? एक निश्चित व्हॅल्यू आहे, डेफिनाइट. आपल्याला हेच आन्सर येणार आहे, एक कॉन्स्टंट एक व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, हे आपल्याला कशामध्ये बघायचंय? तर डेफिनाइट इंटिग्रेशन एक्सरसाइज 4.2 मध्ये बघायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर 4.1 मध्ये काय बघायचं आहे? तर 4.1 मध्ये आपल्याला बघायचं आहे लिमिट ऑफ सम. योग्य ऐकला काय? लिमिट ऑफ सम. तर 4.1 मध्ये लिमिट ऑफ सम बघायचं आहे. ठीक आहे, चला ठीक आहे, बघूया लगेच. एक्सरसाइज 4.1 मध्ये काय शिकायचंय? तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे काय बघायचंय आपल्याला? तर क्वेश्चन कसा केला जातो? इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिजर्स, लिमिट ऑफ सम. काय म्हणले? लिमिट ऑफ सम. आता हे लिमिट ऑफ सम काय आहे? त्याला सिम्प्लिफाय कसं केलं जाते? लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला काय आहे? तर आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचंय. तर चला मग, लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला काय? तर काय असते बघा, एक फंक्शन आहे, एखादं फंक्शन दिलेलं असते. फंक्शन
एफ ऑफ एक्स डीएक्स. ठीक आहे. याला एक लिमिट काय आहे, ए टू बी. हे ए म्हणजे लोअर लिमिट आहे आणि बी म्हणजे काय, अप्पर लिमिट आहे. एस टू बी. याला काय करायचंय, लिमिट ऑफ सम स्टार्टिंगला दिलेल्या फंक्शनला या एफ ऑफ एक्स न कम्पेअर करायचंय. कम्पेअर केल्याच्या नंतर लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला यूज करायचा. आता याच्यामध्ये लिमिट ऑफ समचा फॉर्म्युला कोणता आहे, तर काय होते इकडे बघा. चला, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n h फंक्शन a प्लस आर एच आणि हे ब्रॅकेट क्लोज. आता टेन्शन घ्यायची गरज नाही, सर हे काय आहे बाबा एवढं मोठं लिहिलं तर. काय एकदम चिल्लर आहे, मस्त आहे, काय सिंपल आहे. काय आहे बघा चला. तर याच्यामधलं काय, इथं ए, तर ए आणि बी म्हणजे काय, लिमिट असते आपलं. तो काय इथं आहे बघा, ए आणि बी म्हणजे काय, लिमिट आहे. जस्ट एक्झाम्पल साठी जर आपण एखादा क्वेश्चन घेतला, लिमिट 2 to 4 आहे, 2 to 4 आणि इथं 3x स्क्वेअर आणि dx असं आपल्याकडे काय एखादं फंक्शन. चला ठीक आहे. तर या फंक्शनला जर याच्यासोबत कम्पेअर केल्या तर इथं बघा बघा, लोअर लिमिट 2 आहे, तर इथं काय आहे ए, तर ए ची व्हॅल्यू काय आली, इथं 2 आली. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये काय करायचं बघा, स्टार्टिंगला लिमिटचा फॉर्म्युला लिहिल्याच्या नंतर ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर एच म्हणजे काय, त्याच्यानंतर ए प्लस आर एच कशाला म्हणायचं, तो काय इथं ए ची बी ची व्हॅल्यू, एच कसं काढतात, ए प्लस आर एच कसं काढतात. आपण एखादे बघल्या बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल, त्यानं जर म्हणलं की फॉर्म्युला मेथड न सॉल्व्ह करा, सॉल्व्ह द फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. आपण काय करत गेल्या, एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या, त्याच्यानंतर ते रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस एसी ची व्हॅल्यू काढायची, जे काय असेल ते. ठीक आहे. त्या सगळ्या व्हॅल्यू काढल्याच्या नंतर त्या क्वेश्चन मध्ये पुट करत गेल्या. त्याच पद्धतीनं एकदम सिंपल आहे. काय करायचंय, ते व्हॅल्यू काढा. ए ची व्हॅल्यू काय आली 2, तर इथं बघा का बी काय आहे आपल्याकडे, बी काय आहे 4 आहे. स्टार्टिंगला आपलं टार्गेट एकच असेल, एबी ची व्हॅल्यू काढणे. आणि एबी ची व्हॅल्यू आल्याच्या नंतर एच कसं काढलं जाते, एच म्हणजे काय, तर एच बी मायनस ए अपॉन एन म्हणजेच एच. बी मायनस ए अपॉन एन म्हणजेच एच. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू काढताना चला इकडे बघा, व्हॅल्यू कशी काढली जाईल. जस्ट एक्झाम्पल साठी इथं बघा, बी ची व्हॅल्यू, बी काय आहे आपल्याकडे इथं 4 मायनस ए ची व्हॅल्यू 2 आहे आणि अपॉन एन जशा तसं. ठीक आहे. तर इज इक्वल टू 4 मायनस 2 म्हणजे 2 अपॉन एन, एच जशास तसं कॅरी. एच ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला भेटते. एच ची व्हॅल्यू कशी काढली आपण, एच म्हणजे बी मायनस ए अपॉन एन. त्याच पद्धतीने आपल्याला एच भेटलं. आपलं टार्गेट असेल एन एच काढायचं. काय काढायचं आपल्याला, एन एच काढायचं. आता एन एच म्हणजे काय, एन एच कसं काढलं जाते, इथे बघा बघा, डिनॉमिनेटर मध्ये एन आहे, याला जर अलीकडे घेतल्या तर काय झालंय, डिनॉमिनेटरचं न्यूमिनेटरला आलं. मग हे डिनॉमिनेटरचं न्यूमिनेटरला आलं एन, एच ला एच जाग्यावर आणि हे 2 ला 2 झालं. येऊ का एन एच, सिंपल आहे, एकदम भारी. ठीक आहे. काय झालं बघा, ए ची व्हॅल्यू आली, बी ची व्हॅल्यू आली, एच काढता आलंय, एन एच काढल्या. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी एक व्हॅल्यू काढायची आपल्याला, ब्रँड व्हॅल्यू. काय त्याचं नाव आहे, एफ ऑफ ए प्लस आर एच. एफ ऑफ ए प्लस आर एच हे काढता आलं, ही व्हॅल्यू काढता आली की तुम्ही जिंकले. आणि एकदम सिंपल आहे. ही व्हॅल्यू काढायची कशी, इथं बघा बघा, या फंक्शनला जर आपण बघितल्या, हे जे फंक्शन आहे बघा इथं, फंक्शन एक्स, एफ ऑफ एक्स म्हणजे हे एक्स आहे बघा, हे एफ आहे आणि हे एक्स, हे एफ आणि हे टोटल काय असेल आपल्याकडे एक्स आहे. म्हणजेच दिलेल्या फंक्शन मध्ये जे काही एक्स असेल त्या एक्सच्या जागी याला उचलायचं आणि तिथे नेऊन टाकायचं. आपण एक्झाम्पल साठी हा क्वेश्चन घेतलो. या क्वेश्चन मध्ये एक्स कुठं आहे, का एक्स इथं आहे, बरोबर आहे, एक्स इथं आहे. या एक्सच्या जागी याची व्हॅल्यू नेऊन पुट करणे म्हणजे ए प्लस आर एच काढणे.
आता कसं काढलं जाईल इथं बघा बघा, या याच्यामध्ये पुट करायचंय, या 3 ला 3 जशास तसं. ओके बघा इथं काय म्हणाले, यक्स, यक्स म्हणजे काय, हे एवढं आहे, काय आहे, ए प्लस आर एच, आणि त्याचा स्क्वेअर होता म्हणजे याचा सुद्धा काय असेल, स्क्वेअर असेल. म्हणजे याला सिम्प्लिफाय करायचं, आपल्याला काय ए प्लस आर एच मिळून जाईल. ओके सिंपल आहे. टार्गेट काय काय आहे आपल्याकडे, दिलेलं फंक्शन आहे, त्याचं लिमिट आहे. ओके हे लिमिट ऑफ समचा हा फॉर्म्युला आहे, एकदम सिंपल आहे. एक दोन वेळेस लिहिल्याच्या नंतर, प्रॅक्टिस केल्याच्या नंतर आपल्याला कळून जाईल, काय टेन्शन आहे, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, लिमिट लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, n टेन्स टू इन्फिनिटी, इथं सम ऑफ r इज इक्वल टू 1 to n h f ऑफ a प्लस आर एच ब्रॅकेट क्लोज. एकदम क्यूटचा फॉर्म्युला आहे. ओके काळजी करायची गरज नाही. दिलेला फॉर्म्युला, दिलेल्या फंक्शन कडे बघायचं, एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या, त्याच्यानंतर एच ची व्हॅल्यू काढायची, त्याच्यानंतर एन एच ची व्हॅल्यू काढा, आणि त्याच्यानंतर काय आहे ए प्लस आर एच फाइंड करायचं. तर या 4.1 साठी जर एवढ्या गोष्टी आल्या तुम्हाला तर तुम्ही जिंकल्या. एकदम सिंपल आहे. तर अजून काही एक लिमिटचे आणि एक समचे काही फॉर्म्युले बघणं गरजेचं आहे. जर आपल्याला 4.1 एकदम भारी पद्धतीने यायचं असेल, एकदम सिंपल जायचं असेल, तर लिमिट आणि समचे काही एक 5-6 फॉर्म्युले येतात. छोटे येतात, सिंपल येतात, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 11वीला झालेलं आहे लिमिट मध्ये, तरी पण डबल एकदा सांगूया आपण, काही टेन्शन नाही. चला एक तर चला विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युले. आता फॉर्म्युला काय बघा, समचे फॉर्म्युले सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सम. तर सम ऑफ आर इज इक्वल टू 1 to n असेल, आणि एकचं सम काढायचं, कितीचं, एकचं सम काढायचं असेल तर कसं काढलं जातील, कसं काढलं जाईल. सेकंड नंबर, सम ऑफ आर इज इक्वल टू 1 to n, आपल्याला आर चं सम काढायचं आहे. कोणाचं, आर चं सम काढायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड, सम ऑफ आर इज इक्वल टू 1 to n, आर स्क्वेअरचं सम काढायचं. आणि फोर्थ, सम ऑफ आर इज इक्वल टू 1 to n, आर क्यूबचं सम कसं काढलं जाईल. चला इकडे बघा, 1 चं 4, 1 आर, आर स्क्वेअर आणि आर क्यूब, कसं सम काढलं जाईल बघा. हे लिहायचं पॅटर्न सेम आहे. पॅटर्न मध्ये काय, कंपल्सरी सम येणार, त्याच्या खाली आर इज इक्वल टू 1 येणार. हे काय आहे बाबा, याला नीट समजून घ्या, हे आहे काय. तर समची व्हॅल्यू, सम कशाचं काढलं जाते आणि कोणाचं काढलं जाते, त्याच्यासाठी सम त्याचंच काढलं जाते ज्याच्याकडे आर आहे, आर नावाचं व्हेरिएबल आहे, ज्याच्याकडे आर व्हेरिएबल आहे त्याचं सम काढलं जातं. मग आर ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत येईल, कोणती येऊ शकते, तर आर ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत येऊ शकते, 2 3 4 काही येऊ शकते, n पर्यंत नॅचरल नंबर कोणताही येऊ शकतो, काही टेन्शन. ओके समजायला सिंपल आहे. ओके ठीक आहे, काही अडचण असेल तर कमेंट मध्ये सांग. नेक्स्ट, लिहायचं पॅटर्न सेम आहे, प्रत्येक बारीला असेल. समेशन आर इज इक्वल टू 1 to n, समेशन आर इज इक्वल टू 1 to n, समेशन आर इज इक्वल टू n to n, सेम आहे. समेशन 1 चं काय आहे, 1 चं समेशन आहे n, डायरेक्ट वापरायचं. प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करत असताना, सॉल्व्ह करताना, इंटिग्रल करताना तर काय करायचं, जर 1 चं समेशन काढायचं असेल तर डायरेक्टली n घ्यायचं. ओके हा, तर आर चं समेशन काढायचं असेल तर n ब्रॅकेट मध्ये n प्लस 1 अपॉन 2 घ्यायचं. सिंपल आहे, एकदम भारी आहे. जर आर स्क्वेअरचं समेशन असेल तर n ब्रॅकेट मध्ये n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6 घ्यायचं. पहिलं काय, 1 चं n, आर चं n प्लस 1 अपॉन 2, आर स्क्वेअर n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6, आणि हे आर क्यूबचं, हे दोन्ही सेम आहेत, याचं जे काही असेल आरचं, याचा स्क्वेअर म्हणजे आर क्यूबचं इंटिग्रल म्हणजे समेशन काढता येते आपल्याला, याचा स्क्वेअर करायचं. इथं बघा बघा, हे आर काय दिलंय, n प्लस 1 अपॉन 2 आहे, क्यूब काढायचं, याचा स्क्वेअर करा. चला, हे n स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये n प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4, या पद्धतीनं सम काढलं जातं. ठीक आहे, तर त्याच पद्धतीनं काही लिमिटचे फॉर्म्युले येतात.
लिमिट काय असेल, चला इकडे बघा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे, एक काम करूया, यांच्या जागी आपण x घेऊ, x टेन्स टू इन्फिनिटी, म्हणजे नंबर ऑफ आपल्याला घेता येते नंतर. हा, तर काय आलं बघा, लिमिट मध्ये एकच कंडिशन आहे, जे काही लिमिट असेल 1/, मध्ये पाहिजे. कशामध्ये? 1/. शक्यतो 1/, आणायचा प्रयत्न करायचा, आपला लिमिट वापरता येते 1/. जर तुमचं 1/n असेल, सॉरी 1/x घेतले ना आपण, 1/x असेल, किंवा लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 1/x² असेल, किंवा या लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 1/x³ असू शकते. ठीक आहे, किंवा लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी 1/, आता इथं x4 असेल, 5th असेल, 6th असेल, किंवा nth पॉवर असेल, म्हणजे काही असू शकते, 2 3 4 5 6, काही नाही, x चा पॉवर काय असेल? nth असेल. ठीक आहे, nth म्हणजे काय? नंबर ऑफ कोणतीही संख्या असेल, असं काही येऊ जा. लिमिट म्हणल्याच्या नंतर काय ते? लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी, इथं 1/x किंवा 1/x², 1/x³, 1/x चा पॉवर n काही असेल तर त्याचं लिमिट असते 0. सगळ्याचं लिमिट 0. असं काही येऊ जा, त्याचं लिमिट 0. लिमिट कधी वापरायचं, सम कधी वापरायचं, या गोष्टी कळाल्या की तुम्ही जिंकले. ठीक आहे, सम वापरता येते फक्त ज्याच्याकडे व्हेरिएबल्स आहे. आर नावाचं व्हेरिएबल्स ज्याच्याकडे आलं त्याला आपल्याला सम वापरता येते. आणि लिमिट कधी वापरायचंय? लिमिट वापरत असताना 1/, आलं की लिमिट घ्यायचं. मग आता हे 1/, इथं x टेन्स टू इन्फिनिटी आलं, म्हणजे x 1/x असेल, 1/x² असेल, किंवा याच्यामध्ये जर आपण चेंजेस केल्या, इथं n टेन्स टू जर इन्फिनिटी म्हणल्या, इथं काय ते n टेन्स टू इन्फिनिटी, म्हणजेच 1/n. ठीक आहे, समजायले? सिंपल आहे. तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/, इथं n⁻², म्हणजे n², इथं n³, n चा पॉवर n, ही असं होती, म्हणून मी काय केलं आधीच x टेन्स टू इन्फिनिटी घेतले होते आपण. बरोबर आहे, असं काही येऊ जा, असं काही जरी आलं, आपण इथं x ठेवायला मी, असं काही जरी आलं तर आपण काय वापरू शकता? लिमिट 0 वापरू शकता. एकदम सिंपल आहे. ओके, तर समजलं असेलच, लिहून घ्या.